तत्रापश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातून् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा. त्या ठिकाणी भूरिश्रवादी चुलत्यास भीष्म आजोबा, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, शकुनी, शल्यमामा, भीम, दुर्योधन बंधू, लक्ष्मणासारखे पुत्र, नातवंडे, मित्र अश्वत्थामा यांना अर्जुनाने पाहिले. श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्षस कौन्तेय सर्वान् बंधूनवस्थितान्. सासरे द्रुपद, मित्र कृतवर्मा असे हितचिंतक अशा दोन्ही सैन्यांमधील इकडच्या व तिकडच्या लोकांना अर्जुनाने पाहिले. कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्. युद्धाची इच्छा करणाऱ्या रणांगणात उपस्थित झालेल्या आपल्या लोकांना पाहून करुणेने अत्यंत व्याकुळ झालेला, शोकाकुल झालेला अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपत्तुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटत आहे, माझे तोंड कोरडे पडत आहे, माझ्या संपूर्ण शरीरावर रोमांच उभे राहत आहेत. गांडीवं श्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, त्वचेचा दाह होत आहे, मी येथे उभा राहण्यासाठी समर्थ नाही, माझा मलाच विसर पडत चालला आहे, माझे मन चक्रावून गेले आहे. अर्जुन एकदा तप करीत असतो. भगवान शंकर आपल्या एका गणाला वराहाचे रूप धारण करून अर्जुनावर हल्ला करायला सांगतात. शंकर स्वतः किराताचे रूप घेतात व त्या वराहाची शिकार करण्याच्या निमित्ताने त्याचा पाठलाग करतात. ठरल्याप्रमाणे वराह अर्जुनावर हल्ला करतो. तपाचा भंग झाल्यामुळे अर्जुन वराहाला बाण मारतो. त्याचवेळी किरातरूपी शंकर सुद्धा बाण मारतात. वराह मृत होतो, पण कोणाच्या बाणामुळे मृत झाला यावरून दोघांच्यात वाद निर्माण होतो व दोघांच्यात युद्ध सुरू होते. अर्जुनाचे युद्ध कौशल्य पाहून शंकर युद्ध थांबवतात व आपल्या मूळ रूपात येऊन अर्जुनाला पाशुपतास्त्र देतात. असा इतका श्रेष्ठ असलेला अर्जुन एका क्षणात मोहाने ग्रासला गेला आहे.